नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत फोपसंडी या गावाला। ते अहमदनगर जिल्हा अकोला तालुक्यात पडतं आणि खास तिथं आपण देवदर्शनासाठी जाणार आहोत, कारण तिथं आपलं कुलदैवत दर्याबाई स्थित आहे, नाही का। तर चला तर मग माझ्यासोबत। अडसरे बुद्रुक गावापासून फोपसंडी गावापर्यंतचा प्रवास अंदाजे 80 किलोमीटरचा आहे। हा प्रवास जरी लांब असला तरी निसर्ग अनुभवण्यासाठी खूप सुंदर आहे। अडसरे बुद्रुक पासून तब्बल 80 किलोमीटरचा हा प्रवास, पण प्रत्येक किलोमीटर निसर्गाने भरलेला आहे। पुढे जाता जाता एक छोटीशी मुलगी भेटली। ती रस्त्यात कडेला उभी राहून ताज्या स्ट्रॉबेरी विकत होती। तिच्या चेहऱ्यावरचा हसू बघून मी लगेच तिच्याकडून स्ट्रॉबेरी विकत घेतली। स्ट्रॉबेरी खायला मित्रांनो। थोडं पुढे गेल्यावर आपल्याला रंधा फॉल लागतो। खूप सुंदर ठिकाण आहे, पण आज वेळ कमी असल्यामुळे तिथं थांबता आलं नाही। पुढे जात असताना थेट माळेगावच्या यात्रेत पोहोचलो। हा तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला इथं माळेगावपाशी यात्रा भरलेली दिसते। थोड्या वेळ आपण इथं थांबणार आहोत आणि मग डायरेक्ट पुढे फोपसंडी या गावाला जाणार आहोत, नाही का। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग आता माळेगावावरून पुढे निघाल्यावर आम्ही राजूरमध्ये पोहोचलो। इथे गाडीला पेट्रोल भरलं आणि सोबत थोडा नाश्ता घेतला। थोडा आराम करून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। मग राजूरमधून पुढे प्रवास करत करत आम्ही अकोल्याला पोहोचलो। अकोल्यातली गर्दी, दुकान, आवाज आणि उत्साह पाहून थोडा वेळ थांबलो। एवढ्या लांबच्या प्रवासात अकोला म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा वाटतो। अकोल्यावरून आम्ही थेट कोथरूडच्या दिशेने निघालो। प्रवास जरी लांबचा असला तरी वाटेतले अनुभव हा प्रवास खास बनवतात। पुढे आम्ही कोथरूडमध्ये पोहोचलो। हा तर मित्रांनो, आपण कोथरूड पासून तर इथं 2-4 किलोमीटर आपण पुढे आलोय। पुढे आपल्याला आबितखिंड हे गाव भेटेल। मग त्याच्यानंतर आपल्याला फोपसंडीला जायचंय। तर हा इथला नजारा बघून घ्या तुम्ही, कसा भारी आहे, नाही का। बघून घ्या इकडं। त्यानंतर आम्ही कोथरूडमधून पुढे आबितखिंड या गावात पोहोचलो। आबितखिंडाच्या पुढे काहीशा अंतरावर आपल्याला सातेवाडी आणि फोपसंडी गावासाठी जाण्याचा मार्ग दिसून येतो। हा तर मित्रांनो, ते बघा, ते टावर वगैरे दिसत आहेत ना, त्या पॉईंट वरून या साईडला खाली रस्त्याने बघा। तर अजून आपल्याला जवळजवळ 5 ते 10 किलोमीटर जायचं इथून तरी, तेव्हा आपलं फोपसंडी गाव आपण एकदम गाठू शकतो, नाही का। त्यानंतर पुढेच काहीशा अंतरावर आपल्याला सुंदर असं अभयारण्य बघण्यास मिळते। याच्यावरती जाणार आहोत आणि इथून तुम्हाला खालचं अभयारण्य दाखवतो, नाही का मी। या बघा, इथं अजून ना वरती जाऊ आपण। बघा
त्यानंतर आम्ही पूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊन थेट फोपसंडी गावाजवळ पोहोचलो. हा तर मित्रांनो, फायनली आपण फोपसंडी या गावाजवळ पोहोचलेलो आहोत. हे बघा, हे तुम्ही पाठी बघू शकता. आणि आपलं कुलदैवत दर्याबाई मंदिराकडे जाण्यासाठी हे बघा, हा रस्ता इकडं असं इथून जातात नाही का, म्हणजे इथून असं, आणि वरती फोपसंडी गाव आहे नाही का. तर बघू शकता. तर आपण आता थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा नाही का. चला. आमचे कुलदैवत दर्याबाईची जाण्याची ही वेळ माझी दुसऱ्यांदा होती. हा रस्ता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे. खूप कठीण आणि खूप अवघड स्वरूपाचा. हे मंदिर दर्याबाईचं अक्षरशः दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे. यावरूनच कदाचित दर्याबाई असं नाव पडलं गेलेलं असावं. त्यानंतर फायनली आम्ही आपले कुलदैवत दर्याबाई मंदिराजवळ पोहोचलो. त्यानंतर आम्ही दर्याआईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या फोपसंडी गावात एक पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे, ते म्हणजे दर्याबाई देवस्थान. गावाच्या शांत वातावरणात वसलेले हे देवस्थान मनाला आपोआप शांतता देतं. इथे पाऊल टाकताच मनातली घाई थांबते आणि श्रद्धेला शब्द मिळतात. दर्याबाई देवीवर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. सुखात असो व दुःखात गावातील प्रत्येक माणूस दर्याबाईच्या चरणी नतमस्तक होतोच. अनेक भाविकांचा असा अनुभव आहे की मनापासून मागितलेली प्रार्थना दर्याबाई नक्की ऐकतेच. म्हणूनच दूरवरूनही भाविक इथे दर्शनासाठी येतात. नवरात्र यात्रा आणि विशेष पूजा असो, दर्याबाई देवस्थानात भक्ती, एकतेची आणि परंपरेची भावना खूप सुंदर त्यारीत्या दिसून येते. घंटेचा नाद, दिव्याचा प्रकाश आणि अगरबत्तीचा दरवळ या सगळ्यात मन आपोआप देवात रमून जातं. दर्याबाई देवी फक्त देवस्थान नाही, ती फोपसंडी गावाची एक ओळख आहे. गावकऱ्यांचा आधार आहे आणि श्रद्धेची शक्ती. असाच दर्याबाई मातेचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच इच्छा. जय दर्याबाई माता.
हा तर मित्रांनो आपलं फोपसुंडी गाव बघून झालेला आहे आणि आपलं कुलदैवत दर्याबाई त्याचं पण दर्शन व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर पुढचे व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अक्षू चौरे ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.